हा प्रश्न अतिशय व्यवस्थित पद्धतीने देतो बाळांनो. टू फाइंड नंबर ऑफ नोट्स दॅट अनुष्का हॅड कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. सपोज दॅट अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ रुपीज 100 अँड वाय नोट्स ऑफ रुपीज 50 इच. एक नंबरला कंडिशन, अनुष्का गॉट रुपीज 2500 फ्रॉम आनंद. जर समजा आनंदकडून जर ह्या पद्धतीनं नोटा जर घेतल्या तर 2500 रुपये त्या अनुष्काला मिळाली. अनुष्काला म्हणजे एक्स नोट्स ऑफ रुपीज 100, 100 रुपयाच्या एक्स नोटा म्हणजे रक्कम किती झाली 100 एक्स. आणि वाय नोट्स ऑफ रुपीज 50 एच, 50 रुपयाच्या वाय नोटा आणि 100 रुपयाच्या एक्स नोटा. तर टोटल पैसे किती झालं 2500 रुपये झालं. तर इक्वेशन तयार काय होईल बघा, 100 एक्स अधिक 50 वाय बरोबर 2500. इथे इक्वेशन काय येणार 100 एक्स पन्नास वाय बरोबर 2500. इक्वेशन नंबर 1. आता सेकंड नंबरला काय दिलं, इफ आनंद वुड हॅव गिवन हर द अमाउंट बाय इंटरचेंजिंग नंबर ऑफ नोट्स. जर समजा नोट्स इंटरचेंज केला, 100 रुपयाच्या एक्सच्या ऐवजी 100 रुपयाच्या वाय नोटा केल्या आणि 50 रुपयाच्या एक्स नोटा दिल्या, तर पुढं काय दिलंय रिसिव्ड रुपीज 500 लेस दॅन द प्रिव्हियस अमाऊंट. पहिल्या रकमेपेक्षा 500 रुपये कमी मिळतील जर नोटांच्या संख्येची नोटांची अदलाबदल केली तर. नोटांच्या संख्येची अदलाबदल केली तर म्हणजेच काय बघा, इंटरचे इक्वेशन काय होणार, 100 रुपयाच्या एक्स नोटा पहिल्यांदा घेतल्या, त्या 100 रुपयाच्या वाय नोटा घेतल्या आणि 50 रुपयाच्या एक्स म्हणजे 50 एक्स 100 वाय, तेव्हा 50 रुपये कमी पडतील. पहिले किती रुपये दिले 2500, आता 500 रुपये कमी पडतील. 2500 500 रुपये कट केलं, किती येणार 2000 रुपये. इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 1 तयार झालं. द नंबर ऑफ नोट्स एक्स वाय फ्रॉम द फर्स्ट कंडिशन 100 एक्स प्लस 50 वाय इज इक्वल टू 2500 and from the second condition 50x plus 100y is equal to 2000. इक्वेशन नंबर 2. आता हे दोन्ही इक्वेशन बाळांनो सोडून देतो, काळजीपूर्वक बघा. काळजीपूर्वक लक्ष ठेवा. डिवायडिंग थ्रू आउट बाय पन्नास न प्रत्येकाला भाग जातोय. 100 एक्स बाळांनो इथं जर 2 न भागलं तर 50 वायला 50 वाय निघून जाईल. गणित लहान होईल, त्या पद्धतीने गणित सोडूया. -2 50 एक्स बाय -2 100 वाय बाय -2 आणि 200 बाय -2. यानं भागलं -25 एक्स भागलं -50 वाय आणि भागल्यानंतर -1000 नंबर 3. इथे इक्वेशन नंबर 1 देऊया आणि इथे इक्वेशन नंबर 2 देऊया. 50 वायला 50 वाय जाईल, ॲडिंग 1 and 2 100 एक्स plus 50y is equal to -25 -50y आणि -1000
100 मधून 25 गेलं 75 एक्स, याला हा टर्म गेला. 2500 मधून 1000 रुपये गेलं 1500. एक्स इज इक्वल टू 1500 भागिले 75, 75 दोन्ही आणि 0, म्हणजे 100 रुपयाच्या 20 नोटा होत्या बाळांनो. पुट एक्स इज इक्वल टू 20 इन इक्वेशन 1. आता 1, 2 लहान कोणते इक्वेशन आहे बघा. घ्या 1 नंबरचं 100, 50, 2.5. ₹2,500. 100 गुणिले एक्स, 2000 वजा 2000, 2.5 मधून 2 गेलं 500 रुपये राहिलं बाळांनो. आणि y बरोबर 500 भागिले 50, 5 एके 5 दुनी 10. उत्तर किती आलं? 20 आणि 10. वीस आणि 10 उत्तर बरोबर आलेलं आहे. व्यवस्थित लिहून घ्या इक्वेशन. Anushka had 20 notes of ₹100 and 5 notes of ₹50.